लोक घाबरतात आणि देश हारतो. तुमची भीती हा उद्याचा गुन्हा असतो हे लक्षात घ्या. भारतातील किती लोकांनी धुरंधर नावाची फिल्म पाहिली? भारतातील किती लोकांनी धुरंधर नावाची फिल्म पाहिली आहे मला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, ही फिल्म आल्यापासून देशात एक वेगळाच वाद सुरू झालाय. कोणी म्हणतं ही फिल्म नकली आहे, कोणी म्हणतं ही फक्त प्रोपगंडा आहे. पण मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जे लोक आज या फिल्मला नकली म्हणतायत, त्यांनी आधी बनवलेल्या फिल्म किती खऱ्या होत्या? याची सत्यता कोण तपासणार? आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे, हे फक्त एका फिल्मवरती नाही बरं का, तर त्या विचाराबद्दल जे तुमचं भविष्य ठरवतात. फिल्म आणि प्रोपगंडा. फिल्म म्हणजे काय? मनोरंजन की समाजावर परिणाम करणारं माध्यम? जेव्हा पद्मावती आली, पी-के आली, तेव्हा सगळे म्हणाले, "अरे, हे फक्त फिल्म आहे. इतकं सीरियस होऊ नका." मग आता काय झालं? आता अचानक लोकांना प्रोपगंडा दिसायला लागला. अचानक. दुहेरी मापदंड का? जर त्यावेळी फिल्म फक्त मनोरंजन होती, तर आजही ती तशीच आहे. आणि जर आज ती प्रोपगंडा आहे, तर मग आधीच्या फिल्म काय होत्या? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. फिल्म ही फक्त कथा असते, ती भावना तयार करते. फिल्म ही फक्त कथा नसते, ती भावना तयार करते. तुम्ही कधी फिल्म बघताना रडलात का? हो, रडलेला असाल. कधी हसलात का? तर हसला असाल. म्हणजे फिल्म तुमच्या मनावर परिणाम करते हे तरी तुम्हाला कबूल आहे का? मग एक सीन जर तुमच्या भावना बदलू शकतं, तर पूर्ण फिल्म तुमचा विचार बदलू शकत नाही का? मग अश्लील फिल्म समाजाला वासनामय बनवू शकत नसेल का? बनवेल ना? म्हणूनच काही लोक घाबरलेले आहेत. कारण फिल्म नरेटिव्ह बदलते. लोक का घाबरतात? समाजात अश्लीलता पसरवताना लोक कधी घाबरत नाहीत. आंबट शौकीनांचा तो आवडता विषय असतो. लोक या धुरंधर फिल्मा बघून का रडतात माहिती आहे का? या फिल्मवरती इतके लोक का रडायला लागले? कारण त्यांना भीती आहे. जर लोकांच्या मनात राष्ट्रभक्ती जागी झाली ना, तर त्यांचा जुना नरेटिव्ह संपेल. लोकं वासनेच्या पाठीमागे जाणार नाहीत. आजपर्यंत काय केलं गेलं, लोकांच्या मनात काय भरलं गेलं? डिस्ट्रक्शन, एंटरटेनमेंट, अश्लीलता, टाईमपास कंटेंट. आणि आज अचानक एक फिल्म येते, जी विचार बदलते. मग त्यांना त्रास होणारच की. सोशल मीडिया आणि कंटेंट टी-आर-पी. आता खरी गोष्ट ओळखा. आता खरी गोष्ट ऐका. आता खरी गोष्ट ऐका. तुम्हाला वाटतं कंटेंट फक्त एंटरटेनमेंट आहे? नाही. प्रत्येक कंटेंटचा एक पर्पज असतो. Instagram, Facebook आणि YouTube हे सगळं तुमचं लक्ष कुठे ठेवतं? रील्स, शॉर्ट व्हिडिओ, अश्लील कंटेंट, डायरेक्ट टोक. तुम्ही देशासाठी उभं राहण्याऐवजी स्क्रोल करत बसता आणि हाच गेम आहे. दारू विकणारा म्हणतो, "मी जबरदस्ती करत नाही." गुटखा विकणारा म्हणतो, "मी जबरदस्ती करत नाही." पण परिणाम कोण भोगतं? समाज. इफेक्ट ऑन सोसायटी. एक साधा प्रश्न. अश्लील कंटेंट बघून काय मिळतं?
2 मिनिटाचा आनंद, पण त्याचा परिणाम विचार बदला, वागणूक बदलेल आणि समाजसुद्धा बदलेल. जे गुन्हे वाढतायत ना, त्यामागे फक्त लोक नाहीत, त्यांच्या मनात टाकलेला विचार आहे. आणि ते विचार कोण टाकते तुम्हालाही माहिती आहे, कंटेंट क्रिएटर. रिस्पॉन्सिबिलिटी. पण थांबा, सगळी चूक त्यांचीच आहे का? नाही. सर्वात मोठी चूक तुमची आहे. कारण तुम्ही त्यांना व्ह्यूज देता, तुम्ही त्यांना फॉलो करता, तुम्हीच त्यांना ताकद देता. आज मी फक्त एकच सांगतोय, तुमची भीती उद्याचा गुन्हा आहे. तुम्ही जर गप्प बसला तर अश्लीलता अशीच पसरत राहणार समाजामध्ये. तुम्ही उभे राहिलात तर देश बदलेल. तुम्हालाच करावं लागेल बदल, तरच सगळं होईल. लोक घाबरतात आणि देश हारतो. आता निर्णय तुमचा आहे. जर तुम्हाला खरंच बदल हवा असेल तर आजपासूनच सुरुवात करा. अश्लील कंटेंट कन्झ्युम करणं बंद करा आणि देशप्रमाणे ओतप्रोत झालेला कंटेंट बघायला चालू करा.